हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इन्व्हर्स इंग्लिश अकॅडमी. सो आजपासून आपण 30 दिवसाचा स्पोकन इंग्लिशचा कोर्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती लॉन्च करत आहोत. सो दिस इज द रेवन. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जो आहे तो एंडपर्यंत पाहायचा आहे आणि दररोज मी प्रत्येक लेक्चरमध्ये ज्या गोष्टी शिकवत आहे त्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिस करायच्या आहेत. ओके, बघा मी तुम्हाला एक गोष्ट आत्मविश्वासाने सांगू शकतो की आजपासून ते 30 दिवसानंतर तुम्ही कोणत्याही व्यक्तीशी कॉन्फिडेंटली एकदम आत्मविश्वासाने इंग्लिश बोलू शकता. ओके, तुम्हाला काय करायचं आहे, हा जो आपला 30 डेजचा जो कोर्स आहे तो फॉलो करायचा आहे. ज्या गोष्टी मी या 30 डेजमध्ये शिकवणार आहे त्या गोष्टी तुम्हाला दररोज प्रॅक्टिस करायच्या आहेत. जर तुम्ही या गोष्टी केल्या, या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर 101% तुम्ही कोणत्याही व्यक्तीशी अत्यंत कॉन्फिडेंटली इंग्लिशमध्ये बोलू शकताल. तर आपल्याला हे जे इंग्लिश शिकायचं आहे ते ग्रामरमधून नाही शिकायचं. ओके, सो वी आर गोइंग टू लर्न इंग्लिश विथ दी हेल्प ऑफ प्रॅक्टिस. आपण हे जे इंग्लिश आहे ते प्रॅक्टिसच्या माध्यमातून शिकणार आहोत. लक्षात घ्या, जे लहान मुलं असतं, जे लहान बाळ असतं ते आधी ग्रामर नाही शिकत. ओके, ते काय करतं तर ते सेंटेन्सेस ऐकतं. जे रुटीनमधले सेंटेन्सेस आहेत, सभोवताली लोक जे काय बोलत असतील ते लहान बाळ काय करतं, त्या गोष्टी ऐकतं व त्या गोष्टींना काय करतं, ते रिपीट 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 करतं. ओके, आपण सुद्धा त्याच प्रोसिजरमधून आलेलो आहोत. आपण मराठी खूप चांगली बोलतो, आपली मदर टंग मराठी आहे, मातृभाषा आपली मराठी आहे. आपण लहानपणापासूनच मराठी ऐकत आलेलो आहोत आणि मराठीला रिपीट 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 करून आज आपला मराठीचा फ्लुएन्सी लेवल खूप जबरदस्त आहे. का? आपण ग्रामरवरती खूप जास्त डिपेंडेंट नाही राहिलो. आपण काय केलं, ज्या गोष्टी ऐकल्या, ज्या गोष्टी ऑब्झर्व केल्या, आपण त्या गोष्टींना प्रॅक्टिस केलं. ओके, सो आपण हीच सेम मेथड जी आहे ती या 30 डेजच्या कोर्समध्ये यूज करणार आहोत. सो तुम्हाला दररोज काय करायचं आहे, आपला यूट्यूब चॅनलवरचा व्हिडिओ पाहायचा आहे डे वाईज आणि त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रॅक्टिस करायच्या आहेत. ओके, सो फाईन, लेट स्टार्ट द व्हिडिओ. सो फर्स्ट सेंटेन्स, आता इथं जे मी लिहिलेलं आहे ना ते रुटीन मधले सेंटेन्सेस लिहिलेले आहेत. ओके, तुमचं जे डेली रुटीन असतं किंवा तुमच्या वर्क प्लेसेसचे जे सेंटेन्सेस आहेत किंवा तुमचं कॉलेज प्लेसेसचे जे सेंटेन्सेस आहेत, तर हे सेंटेन्सेस मी इथं लिहिलेले आहेत. सो आजच्या या लेक्चरमध्ये आपण डेली रुटीन मधले, वर्क प्लेसेस मधले किंवा स्टडी किंवा कॉलेजच्या संदर्भातले सेंटेन्सेस शिकणार आहोत. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, प्रॅक्टिस करायचं. सो फर्स्ट सेंटेन्स, आय वेकअप अर्ली. ठीक आहे, समजा तुम्हाला तुमचं रुटीन सांगायचं आहे आणि रुटीनमध्ये तुम्ही सकाळी लवकर उठता, तर तुम्ही हे कसं सांगू शकता, आय वेकअप अर्ली. देन सकाळी उठल्याच्या नंतर आपण काय करतो, तर आपण बेडवरून खाली उतरतो. आय गेट आउट ऑफ बेड. मी बेडवरून खाली उतरतो. देन आपण काय करत असतो, आपण दात जे ते घासत असतो. सो आय ब्रश माय टीथ. मी माझे दात घासतो. देन काय करत असतो आपण, तर आपण आंघोळ करतो. सो हे कसं म्हणू शकतो आपण, तर आय टेक बाथ. मी काय करतो, तर मी आंघोळ करतो. देन आंघोळ केल्याच्या नंतर आपण काय करतो, तर आपण कपडे वगैरे घालतो, बरोबर. सो आय गेट ड्रेस्ड. मी कपडे घालतो, मी कपडे परिधान करतो. त्याच्यानंतर आपण काय करतो, तर आय कोम माय हेअर. मी काय करतो, तर मी माझे केस विंचरतो. ओके, आता ही जी गोष्ट आहे तुम्ही जर अशा प्रकारे प्रॅक्टिस केली, ओके, आजचं लेक्चर आहे, तुम्ही ह्या गोष्टी शिकत आहात, फाईन. तर तुम्ही जर असं केलं की जे सेंटेन्सेस मी तुम्हाला आत्ता सांगत आहे ते सेंटेन्सेस जर तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये यूज केले, म्हणजे सपोज जर तुम्ही खरंच म्हणजे झोपेतनं उठताय, आता उद्या समजा तुम्ही ज्यावेळेस झोपेतनं उठणार आहात, तर झोपेतनं उठल्याच्या नंतर तुम्ही हे म्हणू शकता, आय वेकअप अर्ली. मी सकाळी लवकर उठतो. देन तुम्ही ज्यावेळेस बेडवरून खाली उतरत आहात त्यावेळेस तुम्ही काय म्हणू शकता, आय गेट आउट ऑफ बेड. मी बेडवरून खाली उतरतो. देन ज्यावेळेस तुम्ही ब्रश करताय त्यावेळेस तुम्ही काय म्हणू शकता, आय ब्रश माय टीथ. देन तुम्ही ज्यावेळेस आंघोळ करताय, आंघोळीच्या वेळेस तुम्ही सेंटेन्स काय म्हणू शकता, आय टेक अ बाथ. मी आंघोळ करतो. ज्यावेळेस तुम्ही खरंच म्हणजे ड्रेस घालत आहात, ज्यावेळेस तुम्ही कपडे घालत आहात त्यावेळेस तुम्ही काय म्हणू शकता, आय गेट ड्रेस्ड. ओके, सो तुम्ही जर अशा प्रकारे प्रॅक्टिस केली की ज्यावेळेस तुम्ही ती गोष्ट, ती ऍक्शन खरोखर करत आहात आणि त्यावेळेस जर तुम्ही सेंटेन्सेस रिपीट केले ना, तर याच्याने काय होईल, तुम्हाला खूप चांगला रिझल्ट येईल. हे सेंटेन्सेस जे आहेत ते तुमच्या डोक्यामध्ये परमनंटली राहतील. ओके, तुम्हाला सारखं सारखं आठवण्याची गरज नाहीये. याच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुमच्या डोक्यामध्ये परमनंटली फिट होऊन जातील. फाईन. सो आपला नेक्स्ट सेंटेन्स, आय ड्रिंक वॉटर. मी पाणी पितो.
देन समजा जर तुम्ही चहा घेत असताल तर तुम्ही काय म्हणू शकता, आय ड्रिंक टी, मी चहा पितो. किंवा जर तुम्ही कॉफी पित असताल तर तुम्ही म्हणू शकता, आय ड्रिंक कॉफी, मी कॉफी पितो. त्याच्यानंतर जर तुम्ही नाश्ता करत असताल तर काय म्हणणार आहात, आय हॅव ब्रेकफास्ट, मी नाश्ता करतो. ओके, सो मी तुम्हाला जसं सांगितलंय की तुम्ही जर ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअलमध्ये ते ऍक्शन करत आहात, ऍक्च्युअलमध्ये त्या गोष्टी करत आहात, जर त्यावेळेस जर तुम्ही हे सेंटेन्सेस जर रिपीट केले, त्यावेळेस जर तुम्ही हे सेंटेन्सेस बोललात तर याचा तुम्हाला जास्त चांगला रिझल्ट येईल. ओके, सो आता पुढचे वाक्य आपली, आता तुम्ही या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करून घरामधून बाहेर पडत आहात. ओके, आपण समजा या सगळ्या ऍक्टिव्हिटीज केल्या व आपण आता घरातून बाहेर पडतोय. घरातून आपण बाहेर पडतो ते म्हणजे कॉलेजसाठी, स्टडीसाठी किंवा आपल्या वर्क प्लेससाठी. ओके, तुम्ही जर ऑफिसला जात असताल, तुम्ही जर तुमच्या वर्क प्लेसला जात असताल तर त्या केसेसमधले आता हे सेंटेन्सेस आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण कंप्लीट करून घरातून बाहेर पडतो. आय लिव्ह होम, मी घरातून बाहेर पडतो. ओके, घरातून बाहेर पडताना आपण कुठे जातो, आय गो टू कॉलेज. सपोज जर तुम्ही कॉलेजला जात असताल तुम्ही म्हणू शकताय काय, की आय गो टू कॉलेज, मी कॉलेजला जातो. किंवा तुम्ही जर तुमच्या कामाला जात असताल, तुमच्या ऑफिसला, तुमच्या वर्कला जात असताल तर तुम्ही काय म्हणणार आहात, आय गो टू वर्क किंवा आय गो टू ऑफिस, मी कामाला जातो किंवा मी ऑफिसला जातो. ठीक आहे, प्रत्यक्षात ही सेंटेन्सेस रिपीट करा तुम्ही ज्यावेळेस तुम्ही जात असताल त्यावेळेस. देन समजा जर तुम्ही बसने जाताय तर तुम्ही काय म्हणू शकता, आय कॅच दी बस, मी बस पकडतो. फाईन. त्याच्यानंतर आय रीच दी कॉलेज, तुम्हाला जर सांगायचं आहे की मी कॉलेजला पोहोचतो तर काय म्हणणार तुम्ही, आय रीच दी कॉलेज, मी कॉलेजला पोहोचतो. ठीक आहे, किंवा मी ऑफिसला पोहोचतो, आय रीच दी ऑफिस. त्याच्यानंतर काय करत असतो आपण, जर एखादा स्टुडंट आहे तो काय करणार, तर तो त्याची स्टडी स्टार्ट करणार, तो त्याचा अभ्यास स्टार्ट करणार. आणि जर एखादा वर्किंग पर्सन आहे, प्रोफेशनल वर्किंग पर्सन आहे तर तो काय करणार, तर तो त्याचं काम स्टार्ट करणार. मग तुम्हाला सांगायचं की मी माझं काम स्टार्ट करतो, काय म्हणणार आहे तुम्ही, आय स्टार्ट माय वर्क. किंवा तुम्हाला म्हणायचं की मी माझा अभ्यास स्टार्ट करतो, आय स्टार्ट माय स्टडी. ओके, देन जर एखादा स्टुडंट आहे तर तो काय करणार, लेक्चर्स अटेंड करणार. आणि एखादा जर वर्किंग पर्सन आहे तर तो त्याच्या मीटिंग्स वगैरे अटेंड करू शकतो. राईट, मग आपण कसं म्हणणार याला, तर आय अटेंड लेक्चर्स, आय अटेंड लेक्चर्स, मी लेक्चर्स अटेंड करतो. जर तुम्हाला मीटिंग्स बद्दल बोलायचंय देन आय अटेंड मीटिंग्स, मी मीटिंग्स अटेंड करतो. ओके, ज्यावेळेस प्रत्यक्षात लेक्चर अटेंड करत असताल किंवा ज्यावेळेस प्रत्यक्षात मीटिंग्स अटेंड करत असताल त्यावेळेस सुद्धा तुम्हाला हे सेंटेन्स जे ते रिपीट करायचं आहे. ओके, देन सपोज तुम्हाला म्हणायचं आहे की मी हार्ड वर्क करतो, मी मेहनत करतो. कसं म्हणणार, आय वर्क हार्ड, मी मेहनत करतो किंवा मी हार्ड वर्क करतो. ओके, समजा जर तुम्ही तुमच्या वर्क प्लेसमध्ये तुमच्या कलिग्सला मदत करत असताल, कलिग्स म्हणजे काय, तर आपले सहकारी, आपल्यासोबत जे काम करणारे आहेत ती लोक. सो आपण कसं म्हणणार, आय हेल्प माय कलिग्स, मी माझ्या कलिग्सला मदत करतो, मी माझ्या सहकाऱ्यांना मदत करतो. आणि सपोज तुम्हाला म्हणायचं आहे की मी माझ्या फ्रेंड्सला मदत करतो, कलिग्सला काय करा, रिप्लेस करा, आय हेल्प माय फ्रेंड्स, मी माझ्या फ्रेंड्सला मदत करतो. ओके, त्याच्यानंतर स्टुडंट समजा जर नोट्स घेत असेल तर तो काय म्हणणार, आय टेक नोट्स, मी नोट्स घेतो. आणि समजा एखादा व्यक्ती जर ईमेल चेक करत असेल, शक्यतो जे ऑफिसला जातात त्यांना ईमेल चेक करावे लागतात, मग ते काय म्हणतील, आय चेक ईमेल्स, मी ईमेल्स चेक करतो. फाईन. देन आय लर्न न्यू थिंग्स, आता हे दोघांना सुद्धा लागू आहे. जो वर्किंग आहे तो व्यक्ती सुद्धा शिकू शकतो नवीन गोष्टी आणि जो स्टुडंट आहे तो सुद्धा नवीन गोष्टी शिकू शकतो. फाईन, म्हणजे सगळेच लोक नवीन नवीन गोष्टी शिकतात. जर तुमच्या सेंटेन्समध्ये, तुमच्या रुटीनमध्ये जर एखादा असा सेंटेन्स असेल की जिथं तुम्ही नवीन गोष्टी शिकता तर तुम्ही हे सेंटेन्स म्हणू शकता काय, की आय लर्न न्यू थिंग्स, मी नवीन नवीन गोष्टी शिकतो. ओके, त्याच्यानंतर आपला ब्रेक होत असतो आणि त्या ब्रेकमध्ये आपण काय करत असतो, लंच करत असतो. तुम्ही तिथं काय म्हणू शकता, की आय हॅव लंच, आय हॅव लंच, मी लंच करतो. आता हे दोघांना सुद्धा लागू आहे, स्टुडंटला सुद्धा अँड वर्किंग पर्सनला सुद्धा. ओके, आय हॅव लंच, मी दुपारचं जेवण करतो. आता पुढचे काय सेंटेन्सेस, त्याच्यानंतर
लंच झाल्याच्या नंतर आपण कामं करतो आणि देन आपला एक छोटासा शॉर्ट ब्रेक सुद्धा असतो. काय म्हणू शकतो आपण, आय टेक अ शॉर्ट ब्रेक. त्याच्यानंतर मी काय करतो, थोडीशी छोटीशी विश्रांती घेतो किंवा मी एक छोटासा ब्रेक घेतो. ओके, देन ब्रेक झाल्याच्या नंतर आय फिनिश माय वर्क. आय फिनिश माय वर्क. आता जो काम करतोय ऑफिसमध्ये तो म्हणू शकतो आय फिनिश माय वर्क. मी माझं काम जे आहे ते पूर्ण करतो, मी माझं काम जे आहे ते संपवतो. आणि जो स्टुडंट आहे तो काय म्हणू शकतो, तर आय फिनिश माय लेक्चर्स. आय फिनिश माय लेक्चर्स. मी माझे लेक्चर्स जे ते पूर्ण करतो किंवा मी माझे लेक्चर्स संपवतो अटेंड करून. ओके, देन आय लिव्ह दी ऑफिस. ठीक आहे, तर त्याच्यानंतर काम झाल्याच्या नंतर जो आपला टायमिंग असतो ऑफिसमधून बाहेर पडण्याचा, आपण बाहेर पडतोय हे कसं सांगणार, तर आय लिव्ह दी ऑफिस. आय लिव्ह दी ऑफिस. मी ऑफिसमधून बाहेर पडतो. ठीक आहे, आणि जर तुम्ही कॉलेजमधून बाहेर पडता हे सांगायचं असेल तर मग आय लिव्ह दी कॉलेज. ठीक आहे, मी कॉलेजमधून बाहेर पडतो. आय गो टू होम. मी घरी जातो. ठीक आहे, मी ऑफिसहून घरी जातो किंवा मी कॉलेजहून घरी जातो. आय गो टू होम. मी घरी जातो. आता घरी गेल्याच्या नंतर आपण काय करतो, तर आय स्पेंड टाइम विथ माय फॅमिली. समजा जर तुम्ही घरी गेल्याच्या नंतर तुमच्या फॅमिली बरोबर जर वेळ स्पेंड करत असताल मग काय म्हणणार, आय स्पेंड टाइम विथ माय फॅमिली. मी माझ्या फॅमिली बरोबर स्पेंड करतो टाइम. ठीक आहे, मी माझ्या फॅमिली बरोबर वेळ स्पेंड करतो. आणि समजा तुम्ही जर तुमच्या फ्रेंड्स बरोबर टाइम स्पेंड करत असताल मग तुम्ही काय म्हणणार, आय स्पेंड टाइम विथ माय फ्रेंड्स. मी माझ्या फ्रेंड्स बरोबर वेळ स्पेंड करतो. ठीक आहे, आता समजा वेळ वगैरे स्पेंड करून झाल्याच्या नंतर तुम्ही जर टीव्ही पाहत असताल, बिकॉज लोकांना सवय असते टीव्ही वगैरे पाहण्याची, तुम्ही काय म्हणू शकता, आय वॉच टीव्ही. मी टीव्ही पाहतो. किंवा समजा जर तुम्ही रील्स स्क्रोल करत असताल तर आय स्क्रोल रील्स. फाईन. देन समजा तुम्ही त्याच्यानंतर टीव्ही वगैरे पाहून झाल्याच्या नंतर जर पुस्तक वगैरे वाचत असताल तर तुमचं वाक्य काय होईल, तर आय रीड अ बुक. आय रीड अ बुक. मी पुस्तक वाचतो. आता ह्या गोष्टी रिलेट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर ज्यावेळेस तुम्ही खरंच प्रत्यक्षात त्या ऍक्टिव्हिटीज करत असताल त्यावेळेस तुम्हाला ह्या सेंटेन्सेसचं रिपिटेशन करायचं आहे सतत. ओके, आता बघा हे सेंटेन्सेस बोलताना थोडंसं म्हणजे तुम्हाला आठवणार नाही वगैरे किंवा तुम्हाला आठवावं लागेल खूप जास्त, पण तुम्ही रोज 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 एकदा रिपीट करत राहिलात ना, एक 7-8 दिवस हे सेंटेन्सेस, त्याच्यानंतर तुमचं जे स्पीकिंग आहे ते फास्ट होईल, फ्लुएंट होईल आणि जास्त नॅचरल पण होईल. ओके, त्याच्यानंतर पुढचं सेंटेन्स, जर एखादा व्यक्ती एक्सरसाइज करत असेल मग तो काय म्हणणार आहे, की आय एक्सरसाइज. आय एक्सरसाइज. मी एक्सरसाइज करतो, मी व्यायाम करतो. ओके, काही लोकांना सवय असते की ते म्युझिक ऐकतात मग ते काय म्हणतील, आय लिसन टू म्युझिक. आय लिसन टू म्युझिक. मी गाणं ऐकतो. देन आपण काय करतो, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज झाल्याच्या नंतर शेवटी आपण रात्रीचं जेवण करत असतो. ओके, मग आपण काय म्हणणार यासाठी, आय हॅव डिनर. आय हॅव डिनर. मी रात्री जेवण करतो. ठीक आहे, आता नाईट रुटीन म्हणजे ज्यावेळेस आपण झोपणार असतो त्याच्या आधी काय काय गोष्टी करतो आपण, तर आय चार्ज माय फोन. ओके, मोस्ट ऑफ द पीपल काय करतात, तर शेवटी झोपायच्या आधी थोडा वेळ काय करतात, तर मोबाईल चार्ज करतात. सो आय चार्ज माय फोन. मी माझा फोन चार्ज करतो. देन आय ब्रश माय टीथ. त्याच्यानंतर काय करतो मी, तर मी माझे दात घासतो. ठीक आहे, झोपण्याच्या आधी. सपोज तुम्ही जर तुमचं फेस वॉश करत असताल, सवय असते लोकांना की झोपायच्या आधी फेस जो आहे तो वॉश करायचा, तर काय म्हणणार तुम्ही, आय वॉश माय फेस. मी माझा चेहरा जो आहे तो वॉश करतो. देन आय सेट अलार्म. बरेचशी लोक झोपायच्या आधी काय करतात, तर अलार्म सेट करतात, बिकॉज उद्या जे येते एका फिक्स टायमाला उठायचं असतं सकाळी. सो आय सेट अलार्म. मी अलार्म सेट करतो किंवा मी अलार्म लावतो. देन आय गो टू बेड. त्याच्यानंतर मी झोपण्यासाठी बेडवरती जातो. अँड आय स्लीप अर्ली. देन मी लवकर झोपतो किंवा आय स्लीप म्हणजे काय, तर मी झोपतो. ठीक आहे, तर हे जे सेंटेन्सेस होते डे 1 मधले, हे सगळेच्या सगळे सेंटेन्सेस आपल्या डेली यूजच्या आहेत, डेली रुटीन मधले आहेत, किंवा काही सेंटेन्सेस हे आपल्या वर्क प्लेस पासले किंवा आपल्या कॉलेज प्लेस पासले आहेत.
ठीक आहे. तर हे सेंटेन्सेस आपण खूप जास्त यूज करतो. तर इथं मी काही एक्स्ट्रा बोनस सेंटेन्सेस मेन्शन केले आहेत. काय आहेत हे? सो आय एम रेडी. समजा असं झालं की एखादा व्यक्ती आहे, त्याच्यासोबत तुम्हाला कुठेतरी बाहेर जायचंय आणि त्या व्यक्तीचा फोन आला की अरे काय झालं, झालंच का तयार, तू रेडी आहेस का, तू आपल्याला जायचंय. आणि तुम्ही जर रेडी असता तर काय म्हणू शकता? आय एम रेडी. मी तयार आहे, मी रेडी आहे. समजा एखादा व्यक्ती म्हणतो की आपल्याला इथं जायचं आहे, अशा अशा ठिकाणी जायचं आहे आपल्याला, चल जाऊन येऊयात. पण तुम्ही जे ते बिझी आहात, तुमच्याकडे वेळच नाहीये. सो इन दॅट केस तुम्ही काय म्हणणार? आय एम बिझी. मी बिझी आहे, माझ्याकडे वेळ नाहीये. समजा तुम्हाला भूक लागली आणि तुम्ही घरी म्हणताय की मला जेवण द्या कारण की मला भूक लागली. काय म्हणणार तुम्ही? आय एम हंग्री. मला भूक लागली आहे. सपोज तुम्ही कामावरून खूप थकून आलात किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणाहून खूप थकून आलेले आहात घरी आणि तुम्ही हे सांगताय की मी खूप थकलो आहे आज. काय म्हणणार तुम्ही? आय एम टायर्ड. आय एम टायर्ड. मी थकलो आहे. समजा एखादी खूप चांगली गोष्ट घडली आणि तुम्ही खूप आनंदी आहात. काय म्हणणार तुम्ही? आय एम हॅपी. मी आनंदी आहे. समजा एखाद्याने तुम्हाला फोन केला आणि विचारलं की कुठे आहेस तू, आणि तुम्ही घरी आहात. काय म्हणणार तुम्ही त्या केसमध्ये? आय एम ॲट होम. मी घरी आहे. किंवा तुम्ही जर क्लासमध्ये असताल तर काय म्हणणार तुम्ही? आय एम इन क्लास. मी क्लासमध्ये आहे. ओके. समजा एखाद्याचा तुम्हाला फोन आला आणि तो म्हटला की काय करत आहेस आत्ता, आणि तुम्ही जे ते आत्ता इंग्लिश शिकत आहात. काय म्हणणार तुम्ही त्या केसमध्ये? तर आय एम लर्निंग इंग्लिश. मी इंग्लिश शिकत आहे. ओके. समजा असं झालं की तुम्हाला एखाद्याने विचारलं की तुला ही गोष्ट समजते का, आणि तुम्ही म्हणताय की हो मला समजते. तुम्ही काय म्हणणार? आय अंडरस्टँड. म्हणजे मला समजते. अंडरस्टँडच्या पुढे तुम्हाला जी गोष्ट समजते ती मेन्शन करू शकता. सपोज तुम्ही म्हणताय की मला इंग्लिश समजते. आय अंडरस्टँड इंग्लिश. ओके. आय अंडरस्टँड इंग्लिश. मला इंग्लिश समजते. किंवा आय अंडरस्टँड हिंदी. मला हिंदी समजते. ओके. आय अंडरस्टँड मराठी. मला मराठी समजते. आणि सपोज तुम्हाला एखादी गोष्ट समजत नाही तर तुम्ही काय म्हणणार? आय डोंट अंडरस्टँड किंवा आय डू नॉट अंडरस्टँड. मला समजत नाही. समजा तुम्हाला म्हणायचं आहे की मला जर्मन लँग्वेज समजत नाही. तुम्ही काय म्हणणार? आय डोंट अंडरस्टँड जर्मन. मला जर्मन लँग्वेज समजत नाही. ओके. सो हे अशा प्रकारचं डे 1चं लेसन होतं. तर तुम्हाला काय करायचं आहे? हे सगळेच्या सगळे सेंटेन्सेस नोट डाऊन करायचे आहेत. त्याचं रिपिटेशन करायचं आहे. आपण काय करणार आहोत या 30 डेजमध्ये? प्रॅक्टिसमधून इंग्लिश शिकणार आहोत. ओके. आणि मी काय केलेलं आहे, ग्रामरची सुद्धा सिरीज अपलोड केली आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही काय करू शकता? एक ग्रामरचा व्हिडिओ पाहू शकता आणि देन तुम्ही काय करू शकता? प्रॅक्टिससाठी या व्हिडिओजला पाहू शकता 30 डेजसाठी. बघा मी तुम्हाला गॅरंटीड सांगतो, या 30 डेजचे जर तुम्ही व्हिडिओज पाहिले आपल्या कोर्समधले तर तुम्हाला 100% इंग्लिश जे ते कॉन्फिडेंटली बोलता येणार आहे कुठल्याही व्यक्तीसोबत. ओके. आपल्याला खूप साऱ्या भरमसाठ ग्रामरची गरज नाहीये किंवा हजारो वोकॅब्युलरीच्या वर्ड्सची गरज नाही. आपल्याला गरज आहे एक चांगल्या गायडन्सची, आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक करेक्ट प्रॅक्टिसची आणि इफेक्टिव्ह प्रॅक्टिसची. ओके. सो हे जे 30 डेजचे सेशन्स असणार आहेत ते इफेक्टिव्ह प्रॅक्टिसचे सेशन्स असणार आहे की ज्याच्यामधून तुम्हाला खूप चांगलं इंग्लिश बोलता येऊ शकतं आणि नक्कीच तुमच्या इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्समध्ये इम्प्रूव्हमेंट तुम्हाला दिसणार आहे. ओके. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकता. हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. हा जो 30 डेजचा कोर्स आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. येणाऱ्या काळामध्ये आपण खूप महत्त्वाचे व्हिडिओज अपलोड करणार आहोत जे की तुमचं फ्लुएन्सी लेवल नक्कीच इम्प्रूव्ह करतील इंग्लिशमध्ये. ओके. सो थँक्यू फॉर वॉचिंग अस.